काय बाई काम करावं लागते उन्हातानात. पोराने सून आणली, कोणाचा नाही आपल्याला जीव आधार का आपणच काम करू करू मरायचंय नुसतं कवर पण. काय बाई काय चाललंय मग? काय नाही बाय करते पेरूचं शेंड तोडाय पोराने आपल्या मुलगी आणली, सून आणली, कस काय मग सून काय करते? काय सून आणली चांगलीच आहे पण हा चालायचं काम धंदा करत नाही का? आता आपलंच दातन आपलंच वट कुणाला सांगतीस? इकुलत एक पोरग ऐकत नाही. मग सांगायचं ना काहीतरी, तुम्ही समजायचं ना. आता काय समजू बाई, इकुलत एक असल्यावर असंच असतं, नाही बोलता येत आपल्याला. काय काय करायचं सांग. चालतंय. आणली पोरगी, झाडून मॅच घ्यायचं, भांडी मॅच घासायची, धुणं मॅच धुवायचं, गायांचं मॅच बघायचं, रानातलं मॅच बघायचं. मग सांगायचं ना काम कराय. तुम्ही सांगितलं तर लगेच नवऱ्याला सांगते जाऊन मला कशाला आणलं. मग दोघांना लावायचं काम करायला. आता झाडून घेते, भांडी घासते, गायांचं मीच बघते, धुणं धुते. असं धुणं जर टाकी ती धुवायला रोज तासाला साडी बदली ती, तासालाच. असं बदलणं असतं का? उग करीते म्हणून जीव घ्यायचा का सांग बरं माझा? तुम्ही सांगायचं असतं. तुला तर माहिती का नाही? समजून सांगायचं, गोडीत घ्यायचं. अगं लय समजून सांग. जाऊन दे, बस आपलं बसून बोलू. बस काम नाही ना तुला, नाही तर तुझा नवरा बसायचा ओरडत. ओरडत आपली माणसं लय बेकार आहेत. बोलायला लागलं की तसंच आहे. आपल्याला सगळ्यांची चोरी. म्हातारं झालं तरी अजून नवऱ्याच्या धाकात आहेत. आणि ह्या सुना अशा बोलत्यात अशा बोलत्यात, लय किव येते लेकराची. पण काही इलाज नाही, आता त्याच्या मनाने केली. काय करायचं सांग? समजून सांगायचं तुम्ही दोघांना पण. तिला म्हणायचं बाई काम करत जा, असं नको करू तसं नको करू. घ्यायचं आपल्या समोर. अगं लय समजून सांगितलं मी, पण काय ऐका नसतं. काय करू सांग ना आता. नाही ना, तसं नाही पाहिजे. इकडाड तिकडे वीर झाली. मोठ्याने बोलावा तर भावकीला हसू होते. तोंड दाबून बुक्याचा मार झालाय. अगं माझं ओखी दुखायला लागले, काय सांगू तुला. आणि मन तरी कुणापाशी मोकळं करू? जाव पशीच जाऊ करते ना. तुझ्या घरी येईन म्हणलं तर घरी यायला व्हाय नाही, कामाने सवडच व्हाय नाही. नुसती घेते मोबाईल वर का, आणि त्या मोबाईल मध्ये साडी घालते. काय म्हणते ते, दिसते गाल गुलाबी, राजा माझा फोटो काढ, साडी माझी गुलाबी, असंच काहीतरी म्हणी. तसं मला तर कधी कधी वाटतं येडी बिडी आहे का काय. नाही नाही तसं कसं काय, येडे पेडे नसते. नुसती आजचा कलियुगच तसा, येडे पेडे काय नाही. आजची फॅशन आहे, आजचा कलियुग आहे. तसंच चाललंय आज ह्या जगात, तसंच चाललंय कधी कधी. आणि पहिल्या दिवशी आली, मला काय म्हणती, कस काय त्या बरं आहे का? मला वाटलं आले असं कोणतरी. मी म्हणलं का ग बाय कोण आहे? म्हणली मी सरपंचाची पोरगी. म्हणलं सरपंचाची ओळख करून दिली नाही म्हणे मला तिने. नाही दिली का? हा म्हणली मी सरपंचाची पोरगी आहे. मी त्याला चांगलं नाही म्हणलं. बाया म्हणलं सरपंचाची पोरगी म्हणल्यावर आम्हाला लाईट पाणी सांग. पण कुठं म्हणती मला तुमच्या पोराने सून करून आणली. घ्या बरं बोलून, मी 4 गोष्टी तिला व्यवस्थित सांगते कसं काम करायचं. मी छोटी जाव आहे ना, ती तुमची जाव आहे, तिची मी छोटी सासू. बोलून ऐकलं तर बरं झालं, पण मला वाटतं नको एखाद्याचा मोकार माझा जे अपमान करते तुझा नको वाटतं. नाही करणार, माझं झालेला मी नाही सांगायचं कुणाला, पण तू 4 बायांना सांगशील की बाया. नाही सांगणार मी, पण आपली सून आहे, आपणच सांभाळून घ्यायची. आता बोलवायचं ती की माग. आणि तसा तर लय संशय येतो तिला, काय सांगती का, कुणाला बोलती का, लय लय संशय खोर आहे बाया. अगं मी नुसतंच पोराला म्हणलं नाही इकडे त्याकडे असं डोळ वाटत. अगं नवऱ्याला बोलायला लागलं तरी ती तसंच करती. नाही नाही मी समजून सांगते तिला, नाही बोलणार आता ती. तिला वाटतं सासू काय जरा येडी का मूर्ख आहे, तिला कळत नाही वाटतं. तिला म्हणा एक सासू असली दुसरी सासू फॅन्सी ये म्हणा इकडे, तुला समजून सांगते मी. सांग बाया, ऐकलं बोलवा तिला, घ्या बोलू. बाई मला त्यांना नको नको झाले. असं वाटतंय निघून जावा का जीव द्यावा. परत त्यातून वाटतंय नको बाई, आपला इकुलता एक पोरग आहे, त्याला लेकरं बाळ व्हायची, नातोंड खेळायची. पण असं वाटतं काय करू सांग. नाही काय नाही, तिला बोलवा मी सुनाला आपल्या. ते कोण आली महाराणी तांब्या हलवीत उष्ट आणले का कसं आणले काय माहिती. हा लय रानात यायचं, थेराने फिरायचं, पेरूला येडा करायचा निसता, पण काम नाही करायचं काय. आणि साडी तर कशी घालते काय कळत नाही तिला, कशी साडी घालावा काय घाला. किती सून चांगली आपली, हे बघा बरं किती छान आहे. चांगलं तुम्ही म्हणताय सून चांगली नाही, काम करत नाही. मग काय उष्ट आणणार आहे का मी? तुम्हाला काय विश्वास पण नाही का माझ्यावर? अर्धा तांब्या म्हणून म्हणलं. ते मला चालता येत नव्हतं साडीमुळे, सांडलं मध्येच पाणी. आता रोज तर लय ड्रेस घालते, घडीवरच साडी घालते. मग आज घातली त्यांनी, आज छोट्या सासूबाई आलत्या ना त्याच्यामुळे साडी घालत नाही, साडी घालत नाही म्हणून मी आज साडी घातली. मला रील्स पण बनवायच्या होत्या 1-2. बघ ऐकलं का, छान सून आहे तशी आपली, नाव नका ठेवू. रील्स बनवायची म्हणते, मग बनवू द्या ना. मग काय स्वयंपाक होते? केला का?
स्वयंपाक तुम्ही करणार होते ना, मला भाकरी येत नाहीत ना. आई निदान चहा पोहे तरी केलं का? मी दिवस उभा आले रानात, अजून खाल्लं नाही. 11-12 वाजत आले असते. चहा तरी करून आणायचा ना. चहाला दूध साखर काहीच नव्हतं घरात. आणि सकाळी लिटरभर दूध ठेवलेलं काय केलं? मांजर पिऊन गेली काय? मांजर पिऊन गेली आणि मी कॉफी केली होती. सगळ्या दुधाची? कोल्ड कॉफी केली होती. मग आता काय ठेवलंय का नाही? आता दूधच नाही आहे ना, सांगितलं ना तुम्हाला. मग कोरा तरी करून आणायचा ना. जाव आली माझी काळा चहा मला नाही. बारकी सासूई. मला काय माहित त्या कधी आल्या, मला आत्ता दिसल्या ना त्या आत्ता आल्यावर. पण पाया बिया पडायचं असतं. बारकी सासूई तुझी. आता कशाला पाया पडायला लागतात, ते पण शेतात. पण पहिल्यांदाच आली तू. जाऊ काय द्या, जाऊ द्या, म्हणे, असू द्या, सुने? तसं काही नाही. हा? हे संस्कार मला- आहेत का? नाही, संस्कार नका काढू माझे. हा. मला नाही समजत तेवढं. तुझ्या आईने शिकवलं नाही होय काय? माझ्या आईनं काय शिकवायचं होतं? पाया पडावं लागतं लग्न झाल्या झालं की लग्नाला 6 महिने झाले, आता कुठं पाया पडत बसू? पण तू काल तर आली ना आमच्याकडे. मग आधी कुठं होती मी? येत होती ना मध्ये मध्ये तुमच्याकडे. हा? आपण राहायला तर कायमच्या आली जाऊ द्या, ना आपणच ओळख नव्हती केली आणि ओळख झाली नव्हती सुनबाईची. आता ओळख झाली आपली. आता इथून पुढे पडत जाईन पाया. कुणाच्या मोठ्या जाऊ द्या, माणसाच्या त्या तरी पाया समजून पडायच्या. घेतात. तुम्ही ह्या फक्त नावच ठेवतात. आली तेव्हापासून ही अशी करते ती तशी करते, बस मला नावच ठेवतात. आता तू कामच करीत नाही तर काय? आता बघितलं का? सांगितलं स्वयंपाक. काम वगैरे मी केलेच नाही अगं कधी. पण आमच्या पोरी तुझ्यापेक्षा जास्त शिकल्यात. किती शिकल्यात विचार. हिची पोरगी तर किती शिकली, पार इंजिनियर झाली, तरी मरणाच्या काम करतात रानात. शेण वडीत यात. पण माझ्या पप्पाने मला कधी कामच नाही सांगितले हो. काय करू मग? फोनवर तर लय म्हणली होती, माझे पप्पा म्हणतात तुम्हाला शेती आहे का? मग कोण करायचं? मला तर दुसरी सून नाही. मग जाऊ दे, असं करते, माझ्या दोन्ही पोरींना बोलवून घेते इथं, सगळं त्यांच्या नावावर करते, त्या करते शेती. नाही तसं तुमच्या नका मुलाला करू. सांगा. आपण समजून सांगू, ते रोज काम करण राहणार. असं नका करू. अगं, रोज आमच्या पण तुमचं घरी नाही शेती ऐकलं, आहे, माझं तुमच्यापेक्षा ऐकलं ते. जास्तच आहे शेती. आमच्या पण घरी शेती आहे, माहित आहे का? पण माझ्या पप्पानी मला कधीच रानात नाही पाठवलं. होय, तुझे पप्पा नोकरदार असते ना, आम्हाला रोज कष्ट करायचंय तवा खायचंय. माझं बघत तू आली म्हणलं इकडं, त्याला माहिती कुठं जायची, इकडे जाईन पेरूकड, दुसरीकडे कुठं जायची. तुमच्या नवरा बायकोला कामच काय? माझा नवरा राबतोय तिकडं, आणतोय बाजार, आणतोय दळणमळण, तुम्ही खाताय दोघं आयत बसून. हा, तुम्हाला कदरच नाही ना आमची. चालते नेहमी. असंच नेहमीच नाही, आता रोजच चालू झालंय काय? त्याला तर काही काम नाही, धाम नाही. हा, त्याला कळत बाहेर गेले होते म्हणून तर तुम्हाला विचारायला आली. पण तुम्हाला कळतं का? सगळे घरी बसून आपला सासरा एकटा राबतोय, कुठून आणत असन, काय करीत असन. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, बरं मला शेतातलं काम येत नाही आणि मी करणार नाही, मी शिकलेली आहे, मी जॉब करेन. शेतातलं नको करू, मग जॉब करायचं तर कर ना, माझी काहीच हरकत नाही. मग तुम्ही पण इथून कुठं जाऊ देता आम्हाला बाहेर गावी? आता बाहेर गावाला जाऊन इथं मरणाची बाहेर गावची लोक. काय थोबड तोंड्या, किती वेळ झाला तुझी वाट बघते. आता शिकायला होय. कुठे गेलते हो तुम्ही? गेलं जरा काम होतं बाहेर. मी शोधत होती ना किती वेळची, मला इकडे यावं लागलं मग शोधायला. त्याला काय एकतर झालं? बिनकामाचे घराने ऐकत बसावं लागतात मग, त्याला ते पण काय लोकांसमोर. झालं? आली म्हणून. ए बाई, लोक ए, नाही, लोक ती नाहीत बाई, माझी आम्ही जाव आहे, सासायचं, त्याची दोघी सक्की सुनायचं. चुलती. लोक नाही तसं बोलू, आधीच बघितलं त्यांना. तसं बोलू नको. आता बोलली ती बोलली, 4 माणसात बावकीत जाऊन सांगणी सून आपली अशी अशी म्हणती. बोला काहीतरी, हमेशा काय इज्जत बोलू काढतात आम्ही? माझी ते. इज्जत काढली का मग गवाई काय तू माहिती? सारखी तिलाच बोलत असते. आपण इज्जत काढली का? तुझ्या चुलतीला विचार ना आम्ही काय बोलले. तुला तर काय विचार की. कळतच नाही. अरे तू मला बावटात काढतो सारखं, येडी की मी येडी, तुला माहिती, मला पण माहिती. तू सारखा मला एवढा होता तेव्हापासून मला बावटात काढत आला, पण चुलतीला तर विचार. अरे बाबा, आम्ही दोघी जावा जावा बोलतो. तुझ्या काही सांग सुनाला ना, तेच तुझ्या बायकोला समजून सांग. माझ्या जावाला काही बोलली नाही पाहिजे. आणि तुम्ही दोघं आहेत ना, तुम्ही दोघं समजून घ्या आम्हाला दोघीला. असं करा, तिला लगेच राग येतो. ते नेहमी तेच सांगत राहतात, रानातलं काम नाही करत, घरचे काम नाही करत, हे नाही करत, ते नाही करत. ते यासाठीच आणलं का मला? तुला माहित आहे ना मला की येत नाही म्हणून घरचे काम वगैरे काहीच येत नाही मला. मग आता आम्ही शिकवतो, आता शिकवतो आम्ही. त्या जाऊबाई काय म्हणते तेवढंच त्यांचं बोलणं ऐकत जा. मग माझं ऐक, मी तुला काम शिकवते. त्या जरी तुला रागात बोलल्या ना, मी गोडीत बोलते तुला.
अगं पण मी रागात बोलतच नाही ना अगं माझा इतका अपमान करतात काय सांगू तुला आपण नाही ना सुनीता बळच बळच सहन करते अगं मी मला ना लय नको नको झालंय आणि ही पोरग तर ऐकतच नाही आता अजून काय ऐकायचंय तुझं ग कसं हे ढापळतंय, त्यांच्या हे का? मुलांच्या समोर रडतात आणि मी एकटी घरात रडली ना कोणाला दिसत नाही यांना. किती नाही नाही तू पण दाखवतंय रडू आणि जाऊ बाई तुम्ही पण नका रडू सोन्या मुलांसमोरच रडायला आपल्या येते. सुनाला समजून सांग नीट म्हणा थोडीफार काम करत जा मोठ्या किती मम्मीचं कामं नाही करते ऐकलं या? तरी छोट्या मम्मीचं ऐक काय म्हणा काम असं करते? सांगितलं काम करते तरी काय मग ती काम करते करीत नाही काय करते काय काय करीत नाही करते का काय करते काय करते मग? काय करते सांग ना. घरातलं धुणं भांडी करीत नाही व्हय? कधी केलं कधी केलं ए, तू कधी करीत केलं? नाही व्हय काम करते मी त्यांनाच दिसत नाही. धुणं भांडीन मी काय जाते काय कुठं मी धुणं भांडी केलेलं ती दाखवते तुला मी भांडी घासून ठेवली धुणं धुवून ठेवलं मला तर सांगते सारखी मी काय करते सांगते? आमक करते हा? फलान करते बिस्कानं करते तू माझा तुम्ही दोघं लय फायदा घ्यायला लागलात बर का हे तसं करू नका रे फायदा घेऊ नका ते, जे गल्लीतले लोक असतात ना त्यांना बोलावून सांगतात हे बघा तू कशी लय कामं केली, फायदा हे बघा घेतो कशी कामं माझा केली, माझा फायदा घेऊ नको मला जर राग आला ना तर दोघांना संपीन सण खायला. सण कोयला म्हणजे तू माझी बस तशीच जाईन निघून मी मग अरे गेला तर गेला तुझं नेहमीच झालंय आम्हाला ती आता जवळ जवळ 10-12 वर्ष झालं तुझ ते टोट डायलॉग आहे आमच्या इथं बसलाय सारखा ऐकू ऐकू काय? मी निघून जाईन निघून हा, जाईन तुम्हाला अरे तीच गेला पाहिजे तर ना. जाता ना 17 वेळा येतो आमच्याकडे तुम्हाला तीच आताच पाहिजे. वर्षभर गेला आणि 6 महिन्याने ही घेऊन आलाय आणि काय 6 महिन्याने सांगतो घेऊन आला. तुला पोट भरायची तरी अक्कल आहे का मला हा? अक्कल नाही बापाच्या जीवावर खातोय बसून बापा जीवा खातोय माझं मी कमवतोय काय कमीला तो आजपर्यंत जाऊ जाऊ ना. द्या बाई भांडण काय बघा, करू आंटी नका अशी असती, त्यामुळे मी आता नाही- निघते मला कामाला जायचं अगं बोलत नाही म्हणून माझा फायदा घेतो ह्यो काय सांगू तुला हा, मी फायदा शांतपणे तू विचार कर आता तो काय म्हणतोय सगळी काम करते त्या आल्याला काय म्हणली मला भाकरी येत नाही म्हणली का नाही चहा केला तर काय म्हणली मी कॉपी करून मग भाकरी पेले. येत नाही तुला सांगितलं होतं की त्या दिवशी आम्ही काय? भाकरी येत नाही तुला. अरे मग शिकायचं ना 6 महिने झाला ना लागणार कधी शिकायची ही कधी शिकन की मग हा? काय माणूस मग काय तू शिकवणार करून का? घाल तू करून घाल तिला तुला येत काय नाही होतंय तर दोन भाकरी केल्यावर? मला काय होतंय हा? काय होतंय जाऊ द्या आपण काय करू आपल्या कवर सुनाला करायची ना मग. आपण कवर स्वयंपाक करायची. शिकू अगं यांचं लय झालंय मला जर राग आला ना मी अशी हानी का नाही दोघं जण नाही 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 हाणू नका आणलं नाही. तुम्ही कसं काय आणलं? ती तुझ्या पप्पाची परी तू तुझ्या घरी हित नाही आता तू लग्न करून आली आता कवर तुझंच ऐकू हा पाणी पाजायचं तर आम्हाला दोघं म्हणून तुमचंच ऐकत बसू काय मी होय आपण वेगळंच राहू आपण आणि वेगळं वेगळं राहिल्याशिवाय तुम्हाला अक्कल येणार नाही मग कळण तुम्हाला आंटी अशीच बोलती सारखी हिला काहीच समजत नाही हो, जेव्हा जाऊ बघा बाई, तेव्हा माझ्या तसं नका बायकोसमोर करू. मला बोलती तसं काय करू नका मी समजून सांगते दोघाला पण तुझ्या बायको समोर बोलते मी आधी का ती आधी अरे मी ती आधी जन्म आहे दिला म्हणून तू जग बघतोय कोण तू आपण त्यानंतर ते- त्यांना माझ्या आधी माझं अगं पण त्यांना माझ्यासोबत राहायचंय. बर तुझ्या सोबत कराय ना पण माझं त्याची काही जबाबदारी आहे का नाही हा आई आहे आपली बाप आहे आपला तुम्ही पण बाप चांगलं तिकडे वागायला राहतो पाहिजे. काय वागायचं कसं जेव्हा वागायचं बघा मी तेव्हा अशीच बोलते घरानं आरडी सांगत बसता फक्त ह्याला गाराने हा. सांगू नका, तसं काय बोलू नका, तुम्हाला जाऊबाई. मोठ्याने सुद्धा बोलत नाही हा मोठ्याने सुद्धा बोलत अजून नाही किती मोठ्याने बोलायला पाहिजे हळूशीर पण बोलता पण आता किती ही आंटी समजा टोचून आपल्या घरात बोलता येत ना. म्हणून ती सांगून दुसरीकडे सांगितलं असलं असंच तर आणखीन होय सांगशील होय नाही. मग आता तू सांग सगळ्यांना की जाऊ बायला इतका राग आला इतका रागला उठली आणि असे सणासण वाजवायला काय कारण सांगतात माझं मग? मारायचं काम नाही करते मी सगळे काम परत नाही केलं तू आता करते चला जाऊ बाई आता मी पण निघते मला काय जायची वेळ आली नका मारू जाऊ दे. नाही पहिल्यांदाच मी करायला पाहिजे होतं. सोडा, सोडा, मला भावावर समजायचं काय मार. तुम्ही? राहू द्या असं नका करू. झालं निघ, तर निघ मी लगेच. जाणार इथून आहे. बायको, जायचं चला, तुला. चला, आपलं चल. तुला जायचंय? तसं काय करू नका ए, थांब, चला, थांब, थांबा थांब. अगं, लय वाईट एक केलंय मिनिट. मला. मी पहिलेच माझं आहे का करायला मी पाहिजे सांगते त्यांना समजून ते काय दोघं नाही, जाणार आंटी, आता नाहीत. मी जात असतो. नाही नाही अरे रुक तुला जायचं ह्याच्या मागं? नाही त्यांनीच आणलं मला त्याच्याच मागे नाही, जायचं. तसं काय करू निघा नका, लगेच जाऊ दोघं नका. पण. चल, चल. नका जाऊ निघ लगेच. थांबायचं नाही ए, अजिबात. चल तू चल. नाही मोठी जायचं का घेऊन? हा, चल, हाल. नाही हाल तुम्ही लगेच. शांत बसा ते पण नाहीत कुठं जात एकदम शांत बसा चला अगं, मी मी जाते तर आता, मला झालंय, लय उशीर माझं झालाय. पोरगं ऐकून काय नाही घेतं म्हणून माझा फायदा घेतात दोघं पण नाही ते घेत दोघं शांत बसले ती पण मिटलं आता भांडण आपलं मिटलं आता कशी म्हणायला लागली मी करते ना काम आधी कर ना केली मग असती ती तर काम. नवऱ्याला एकाचं दोन सांगते अगं कोण बघणार आहे काय मी मढ्या बांधून नेणार आहे एवढं मोठं वावर चला तुझं लग्न ना. मिटलं ए आता काय मग बोलू कसं काय नको निघाली सुनबाई तू. नवऱ्याच्या मागं तू मिटलं आता नवऱ्याच्या मागं भांडण कसं काय मिटलं निघली? जिथं माझा नवरा असेल तिथंच मी अगं पण सांगायचं काम आहे ना तुझं त्याला समजून अबे, तू तिला का बोलती सारखी सारखी तिला का बोलती काम माझी? करीत नाही का ती कोण आहे माझी कोण आहे कोण आहे मला कोण आहे सांग. तुझी मग सून आहे माझी, जाऊ द्या, कसं जाऊ द्या, काय जाऊ द्या. बोलते? तसं काय करू काय नका, करायचं? मारू नका. आणि तुझं काम आहे का नाही समजून मी काय बारीक आहे सांगायचं? आता मारायला बारीक आहे काय माझी मारू नका चला
चला मला उशीर झालाय मला कामाला जायचंय जाऊ दे अगं आता थांब ना, हिला जरा समजून तुला सांगितलं, सांगितलं, त्या दोघांना तुला समजून जायचं ह्याच्या सांगितलं, मागं? चला. थांब, थांब, थांब. जायचंय का म्हणजे माझी बायको मी जाईन तिकडे येईन तुला जायचं ह्याच्या मागं? तो जिथं जाईल तिथे जाईल ना मी. अगं याला पोट भरायची अक्कल नाही, तुला घेऊन आला इथपर्यंत ही मान्य, पण तिथं उपाशी मारतान. हा एवढं उपाशी ध्यानात मारतान, धर. आम्हाला काय हात आणि पाय त्याच्या नाही 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 त्याच्या मागे जा. तुझ्या बापाने पोरगी दिली मग का तुझा बाप सगळं तुला पुरवाय मोकळा नाही ना? काय मोकळा असला पैशावाला तर जा मग. तुला बहिणी बिणी किती सांगते मला 2-4 बहिणी जाऊ द्या भाऊ मी आहे. समजून सांगितलंय दोघांना पण त्यांनी अगं पण पण आता ही हाय समजून घेतलंय कुणाचं नका ही? काय करू भांडण तुमचंच आहे करू ना नका का मी चला माड्यावर बांधून घेऊन जाणार आहे? कोण करणार ही? आ पोरी तर येऊ शकत नाही तिथे, त्या कस काय त्यांचा संसार सोडून? म्हणजे आम्ही मेलो की तुम्ही मेल्या यायचात का वावर इकून खायला सांगा, इथं? समजावून सांगा. कोणाला समजून सांगायचं? दुसऱ्यांना नाही ऐकायचं मला. हा रोज रोज रोजच झालंय मम्मी. मग रोजच आहे ना. आज मिटवून टाका. तुझा बाप इथं नाही, तुझा बाप असता तर लय हाणला असता. मिटवून टाका. काय तुझं म्हणणं आहे सांग? तुझं काय म्हणणं आहे? हा, बोला तुमचं म्हणणं काय आहे यांचं सांगा जे म्हणणं असेल ते माझं म्हणणं आहे. सांग काय म्हणणं आहे मला काय तुझं? राहायचं नाही चला त्याला नाही राहायचं तुला. आणि जावा चला आपलं निघा, जाऊ निघा. द्या, निघा. अजिबात राहायचं ना. हाला हाला